महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालं. बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार देखील झाले. अजित पवारांनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय होणार? अशा वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाचे प्रवक्ते, पुणे शहराचे माजी महापौर अंकुश अण्णा काकडे आहेत. अण्णा, अजितदादांचा अकाली जाण्याचा धक्का आज अजितदादांवर अंत्यसंस्कार देखील झाले. तुमचे आणि दादांच्या स्नेहाचे संबंध अनेक वर्षांपासूनचे होते. काय सांगाल अजितदादांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्र पोरका झालाय? ही वस्तुस्थिती आहे की अजितदादांचं अकाली निधन हे महाराष्ट्राला अतिशय धक्कादायक असं आहे. एक अतिशय उमदा विजन असलेला डायनामिक नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. राजकारणामध्ये स्पष्ट बोलणारे वक्ते फार कमी असतात. आलेल्या लोकांचं समाधान करण्याची त्यांची भूमिका असते. पण दादा मात्र स्पष्ट वक्ते असायचे. समोर आलेला, मग तो नागरिक असेल, आमदार असेल, खासदार असेल, आपला सहकारी असेल, तो एखादा काम घेऊन आला असेल तर ते काम नियमामध्ये बसणारं असेल, योग्य असेल तर ते काम करण्यामध्ये ते अतिशय शेवटपर्यंत प्रयत्न करायचे. पण चुकीचं काम असेल, नियमात बसणारं काम नसेल तर त्या बाबतीमध्ये तोंडावरती स्पष्ट सांगणार, हे काम होणार नाही. राजकारणामध्ये अशी स्पष्ट बोलणारी माणसं फार कमी आहेत. त्याच्यामध्ये दादांचा क्रमांक 1 लागतो. दादांनी गेल्या 35-40 वर्षामध्ये राजकारणामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये देखील त्यांनी केलेलं काम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एक कामाचा आवाका असलेला, प्रशासनावरती जबर असणारा नेता आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे काही चालले त्याची अचूक नाडी ओळखणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. जरूर आदरणीय पवारसाहेबांचं त्यांना मार्गदर्शन होतं किंवा पवारसाहेबांच्या मुशीमध्येच ते तयार झाले होते. पण जरूर राजकीय वारसा जरी असला तरी साहेबांबरोबर अजितदादांनी एक स्वतःची ओळख महाराष्ट्राला निर्माण करून दिली होती. स्वतःचा एक वेगळा ठसा त्यांनी या महाराष्ट्राला दाखवला होता. हे कोणी नाकारू शकणार नाही. आज त्यांच्या इतका धडाडीचा नेता मला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची निश्चितच हानी झालेली आहे. ते असते तर महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावरती गेला असता, याबद्दल कुणाचंच दुमत असायचं कारण मला दिसत नाही. व्यक्तिगत तुमचे आणि अजितदादांचे संबंध कसे होते? आणि निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा आता तुम्ही दोघे पुन्हा एकत्र पाहायला मिळालेले होतात, एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. नाही, माझं आणि त्यांचं मी तसं म्हणलं तर राजकारणाची आमची दोघांची सुरुवात एकाच वेळी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. तसं मी 1978 सालापासून ज्यावेळेला पवारसाहेबांचं पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार आलं, तेव्हापासून साहेबांबरोबर सुरेश कलमाडींच्या माध्यमातून होतो. अर्थात त्यावेळी मी एक छोटा कार्यकर्ता होतो, ही गोष्ट आहे 78ची. पण त्यावेळेला छोटा कार्यकर्ता, पक्षाचा, शहराचा युवकचा अध्यक्ष वगैरे असं माझं त्या ठिकाणी सगळं काम चालायचं. पण प्रत्यक्षामध्ये 1991 साली 85 साली मी महानगरपालिकेमध्ये समाजवादी काँग्रेस चरखा या चिन्हावरती मी महानगरपालिकेमध्ये निवडून आलो आणि पवारसाहेबांनी मला 3ऱ्या वर्षीच या पुणे शहराचं महापौरपद मला दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुणे शहराचं महापौरपद अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं, याचा मला निश्चित अभिमान आहे. पुढे 91 साली सहकारामध्ये अजितदादा बारामती तालुक्यातून जिल्हा बँकेवरती निवडून आले आणि मी पुणे जिल्ह्यातल्या मतदारसंघातून जिल्हा बँकेवरती निवडून आलो. आम्ही जिल्हा बँकेमध्ये संचालक मंडळामध्ये एकत्र काम करत होतो. खरं म्हटलं तर मी शहरामध्ये काम करणारा कार्यकर्ता, तशी शेतीची फारशी माहिती किंवा ज्ञान मला काही नव्हतं. पण 2-3 वर्षानंतर 2-3 वर्षात महानगरपालिकेचा महापौर म्हणून मी केलेलं काम, हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा अध्यक्ष म्हणून केलेलं काम दादांनी पाहिलं होतं.
किंबहुना अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये राज्याशी संबंधित असलेले अनेक प्रश्न त्यांनी सोडवण्यामध्ये आम्हाला संस्थेला मदत केली होती. त्यामुळे माझं त्यांनी काम पाहिलं होतं. तर जिल्हा बँकेमध्ये सुद्धा मला अध्यक्ष करावं, असं मी त्यांना विनंती केली. सुरुवातीच्या काळामध्ये काही आमच्या सहकाऱ्यांनी, की बाबा हा शहरातला कार्यकर्ता आहे, याला शेतीमधलं काय ज्ञान आहे, ग्रामीण भागाशी त्याचा कितपत संबंध आहे, अशा प्रकारच्या काही अडचणी निर्माण केल्या होत्या. पण दादांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं, की "अरे पुणे शहराचा महापौर म्हणून काम केलंय. हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनसारखी राज्य पातळीवरची संस्था आहे आणि तुम्ही सगळेजण त्याच्याबरोबर असाल, तर तो निश्चित चांगलं काम करेल." आणि म्हणून दादांनी मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करण्याची संधी दिली. मी बऱ्यापैकी त्या ठिकाणी देखील काम केलं. पुढे मग विधानसभेला, निवडणुकीला तिकीट देणं किंवा म्हाडाचं अध्यक्ष करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला 6 वर्ष महाराष्ट्र हाउसिंग आणि एरिया डेव्हलपमेंट मंडळ जे आहे, त्याचं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपद मला 6 वर्ष दादांनी दिलं. महानगरपालिकेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जबाबदाऱ्या दिल्या. पक्षामध्ये देखील जबाबदाऱ्या दिल्या आणि एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर होतो, याचा मला निश्चितच अभिमान आहे. अर्थात साहेबांबरोबर असलेली नाळ आमची आजपर्यंत कधी तुटली नाही आणि तुटणार देखील नाही. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षामध्ये विघटन झालं. दादा वेगळे झाले. आम्ही मात्र पवारसाहेबांबरोबरच राहिलो. पण जरी पवारसाहेबांबरोबर राहिलं, तरी दादांचे आणि माझे संबंध कटुतेचे कधी आले नाही आणि ते येण्याचा प्रसंग देखील कधी आला नाही. ठीक आहे, सुप्रियाताई आणि सुनीताताईंच्या निवडणूक झाल्या. पण त्या निवडणुकीमध्ये आम्ही ताईंचा प्रचार केला. पण दादांनी कधी असं मनामध्ये कटुता अशी कधी ठेवली नाही. आता दादांनंतर राष्ट्रवादीचं काय दादांच्या असा प्रश्न समोर येतोय. मग विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. प्रदेश पातळीवर अशी विलिनीकरणाची चर्चा आहे? नाही, प्रदेश पातळीवरती काही चर्चा आहे की नाही याची मला कल्पना नाही. पण मी आज माजी अध्यक्ष जयंतराव पाटलांचं एक बाईट एका चॅनलवरती पाहिला. त्यांच्या बोलण्यामध्ये सुतोवाच थोडंसं असं आलं की बाबा अशा प्रकारची चर्चा चालू वगैरे आहे. पण मध्यंतरी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी विशेषतः आमच्या तुतारीच्या राष्ट्रवादीला फारसं म्हणावं तितकंसं समाधानकारक यश मिळालं नाही. दादांनी मात्र काही नगरपालिकांमध्ये बऱ्यापैकी यश मिळवलं. येणारी महानगरपालिका जी नुकतीच झाली, त्याच्यामध्ये एकत्र येण्याच्या बाबतीमध्ये चर्चा चालू होती, न होती आम्हाला माहिती नाही. परंतु अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 2 दिवस राहिले असताना, मग दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. अर्थात वरिष्ठ पातळीवरच तो निर्णय झाला आणि मग पुण्यामध्ये मात्र मी असेल, माजी नगरसेवक विशाल तांबे आणि मनाली बिलारी यांच्यावरती आम्हाला पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिली, की दादांशी चर्चा वगैरे करा आणि आघाडीचं तिकीट वाटप वगैरे करा आणि त्या बाबतीमध्ये आमच्या चर्चा वगैरे सुरू झाल्या. पण अतिशय शेवटच्या क्षणाला, की आता उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे आणि आज सकाळपासून चर्चा करणं वगैरे, मग थोडा उशीर झाला होता. त्याच्यामुळे तिकीट वाटपामध्ये समाधानकारक तिकीट वाटप झालं नाही. दुर्दैवाने आमचे त्यावेळचे जे पक्षाध्यक्ष होते त्यांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे त्यांनी काय तयारी केली होती ती काही आम्हाला सांगितली नाही. ते अनेक वेळेला म्हणत होते, की आम्ही सर्व्हे केलाय, सर्व्हे केलाय. पण तो सर्व्हे मला काय, विशाल तांबेंना काय, वंदना चव्हाणांना काय, आम्हाला कोणालाच त्यांनी दाखवला नाही, काही नाही. आणि मग आलेल्या ह्याच्यामध्ये मग जी काही जुळवाजुळव करावी लागली, दादांची आणि सुप्रियाताईंशी सुद्धा फोनवरून वगैरे चर्चा व्हायची आणि त्याप्रमाणे बऱ्यापैकी आम्ही जुळवाजुळव केली. पण म्हणावं तसं यश आम्हाला दोन्ही पक्षाला आलं नाही. दादांच्या पक्षाला यश मिळेल अशी वाटत होतं, पण दुर्दैवाने तिथेही काही यश आलं नाही. जर ही पूर्वनियोजित आघाडी झाली असती आणि थोडा अवधी मिळाला असता, तर आम्ही पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील चांगल्या प्रकारचं यश संपादन करू शकलो असतो. तो धडा शिकल्यानंतर मात्र जिल्हा परिषदेने मात्र 12 पुणे 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे पुणे जिल्हा परिषद आहे, सोलापूर, कोल्हापूर वगैरे आहे. पुण्यामध्ये आम्ही एक 2-3 तालुके सोडले, कारण त्यांच्या काही चर्चा या महाविकास आघाडी म्हणून
झाल्या होत्या आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये आल्या होत्या. त्यामुळे तिथं मात्र काही आम्ही दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. पण त्या ठिकाणी मी मित्रत्वाची लढत करत आहोत. पण बाकीच्या तालुक्यांमध्ये मात्र आम्ही दोन्ही एकत्रपणे निवडणूक लढवीत आहोत. त्यामुळे येणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला एक चांगलं समाधानकारक यश मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. शशिकांत शिंदेंनी सुद्धा आज एक असं स्टेटमेंट केलेलं आहे, की दादांची मनापासून इच्छा होती आता, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. खरं तर दुर्दैवाची दादांच्या जाण्यानंतर ही सगळी परिस्थिती उद्भवली आहे. आता 2 राष्ट्रवादी एकत्र याव्यात का? तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या रचनेमध्ये प्रत्यक्ष काम केलं म्हणून तुम्हाला मनापासून असं वाटतं, की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे? नाही, शशिकांत शिंदे म्हणतायत ते अगदी खरं आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये काही मतभेद असण्याचं कारण नाही. त्यांचं जे मत आहे तेच माझं सुद्धा मत आहे. किंबहुना दादांच्याकडे मी मुंबईला आमच्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जागेचा प्रश्न आहे, सहकार खात्याशी काही आमचे निगडीत प्रश्न आहेत. ते सोडवण्याच्या माध्यमातून दादांच्या 2-3 वेळेला गेल्या 2 वर्षामध्ये भेटीगाठी झाल्या आणि त्यावेळेला दादा अतिशय म्हणजे नम्रपणे म्हणायचे, की "अंकुशराव, आपण एकत्र झालं पाहिजे. एकत्र होण्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे." आणि 1-2 वेळेला त्यांनी मला अगदी नाव घेऊन सांगतो मी, की दादा म्हणायचे, की "अंकुशराव, तुम्ही, पुण्यातले विठ्ठल मणियार, श्रीनिवास पाटील, हे तुम्ही साहेबांबरोबर नेहमी असतात. साहेबांशी चर्चा करतात. साहेबांबरोबर प्रवासामध्ये देखील अनेक वेळेला तुम्ही असता. तर कुठेतरी हे जुळवून आणा. एकत्र आपण झालं पाहिजे." अशा प्रकारचा त्यांचा आग्रह 1-2 वेळेला मला झाला होता. थोडंफार मी आणि विठ्ठल शेठ त्या बाबतीमध्ये प्रयत्नशील होतो. अर्थात ते प्रयत्न कदाचित आमचे कमी पडले असतील. पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेला दादांशी चर्चा करायचो, त्यावेळेला दादा म्हणायचे, की "फार घासाघीस कशाला करता? आपण एकत्र होणार आहोतच. खरं यापूर्वीच व्हायचं होतं, पण काय नेमकं अडचण आली मला माहिती नाही. पण नजीकच्या काळामध्ये आपण एकत्र होणार आहोत. त्यामुळे काय फार अगदी ताणाताणी करू नका. आपण एकत्रितपणे निश्चित चांगलं काम करू." अशा प्रकारचं दादांचं वक्तव्य देखील आम्हाला त्यावेळेला ऐकायला मिळालं होतं. आणि ते जर झालं असतं दादांच्या आयतीमध्ये, तर दादांना जेवढा आनंद झाला असता, तसाच महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांना तो आनंद झाला असता. दुर्दैवाने त्यांच्या आयतीमध्ये ते झालं नाही. ती खंत माझ्या मनामध्ये निश्चित आहे. 12 डिसेंबरला साहेबांच्या वाढदिवसा दिवशी दोघे एकत्र येणार होते, अशी पण एक चर्चा. तुमची देखील तशी एक प्रतिक्रिया, एक व्हिडिओ बाईट जो आहे तो आहे, की 12 तारखेला दोघांना एकत्र यायचं होतं. ती खंत मात्र किंवा ती सल जी आहे ती कायम आहे. हे हे दादांनीच बोलून दाखवलं होतं, की 12 तारखेला आम्ही दिल्लीला जाऊन साहेबांचाही वाढदिवस केला. इतरही सगळे लोक होते वगैरे आणि काय नेमकं झालं, अगदी काय फार मी वरिष्ठ पातळीवरती काम करत नाही. मग शहर पातळीवरतीच काम करतो. त्यामुळे नेमकं काय झालं, कुठं अडचण आली, काय आली, त्याची कल्पना मला असू शकत नाही. पण ते जर का झालं असतं, तर आज खरोखर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं असतं आणि कार्यकर्ता जो आज थोडासा संभ्रमावस्थामध्ये आहे आणि कार्यकर्त्याला असं वाटतं, की आपण 2 एका विचाराचे पक्ष आहेत. पवारसाहेबांना मानणारे पक्ष आहेत आणि मग आपण असं एकमेकाशी असं का वादविवाद करतो? का आपल्यामध्ये एकमत होत नाही? हे एकमत झालं तर दोघांनाही त्याची ताकद, शक्ती मिळू शकते. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यामध्ये, नेत्यांच्या मनामध्ये देखील इच्छा आहे. ती इच्छा फलद्रूप होत नाही. हे खरोखर लवकर व्हावी असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. निश्चितच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं एक कोहिनूर महाराष्ट्राचा गमावला आहे. मात्र यानंतर दादांनंतर दादांच्या राष्ट्रवादीचं काय होणार? की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याशी चर्चा केली आणि अ, बद्दलच्या आठवणी सांगतानाच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुद्धा जर त्या एकत्र आल्या पाहिजेत असं मत जे आहे ते व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.